एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक पॉलिटीची सिरीज रन करत आहोत, ज्याच्यामध्ये आपला एंटायर फोकस आहे की आपण हा विषय एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जितकं इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण कव्हर करून घेऊ. आणि याच्या आधी ना मी काही व्हिडिओज पोस्ट केले आहेत, त्याच्यामध्ये आपण काही सेक्शन्स कव्हर झालेले आहे. पहिला व्हिडिओ नाही आहे, याच्या आधी पण पॉलिटीचे काही टॉपिक्स आपण कव्हर केलं. जसं की आपलं प्रियांबल आपलं कम्प्लीट झालेलं आहे, युनियन टेरिटरी, सिटिझनशिप, फंडामेंटल राईट्स काय आहे, फंडामेंटल ड्युटीज काय आहे, डीपीएसपी काय आहेत, हे सर्व जे आहे आपण कव्हर केलेलं आहे. ज्यांनी लिंक म्हणजे नसेल बघितलं तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तिथून तुम्ही जे आहे रेफर करून हे टॉपिक्स कव्हर करू शकता. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, पॉलिटी हा ना खूप इम्पॉर्टंट होऊन जातो आणि नियर अबाउट 15 to 20 क्वेश्चन्स ना पॉलिटी सेक्शन मधून येतात. म्हणून पॉलिटी या विषयाला ना सर्वात आधी कम्प्लीट करायचा ट्राय करा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, लक्ष्मीकांत ही एक पुस्तक आहे. तिथं जर तुम्ही ती रेफर केली ना तर तुमचं ना पूर्ण पॉलिटी हा विषय एंटायरली कव्हर होऊन जाईल. दुसरं कुठलंच रेफरन्स बुक वापरायची गरज नाही आहे. तुम्ही इंग्लिश मधून प्रिपेअर करत असेल तरी पण, आणि जरी तुम्ही मराठीमधून करत असेल तरी पण, ठीक आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये हा बुक अवेलेबल आहे. हा तुम्ही परचेस करून घ्या. एंटायरली युपीएससी ॲस्पिरंट पण मोस्टली हीच बुक वापरतात. एमपीएससी ॲस्पिरंट ज्यांनी खूप 10 अटेम्प्ट दिलेलं असेल त्यांना पण तुम्ही विचारा, मोस्टली तुम्हाला लक्ष्मीकांत ही पुस्तक जे आहे तेच रेफर करताना मिळेल. आणि त्या जर वापरलं तर तुम्ही समजून जा की ऑलमोस्ट तुमचं जे आहे पॉलिटी हा विषय प्रॉपरली कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. हे काही पेड प्रमोशन नाही आहे, मी तुम्हाला जेन्युअनली सांगत आहे. ही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता पॉलिटीसाठी. आणि बघा, मी जसं आधीच सांगितलं कसं जाणार आहे आपलं सेशन पूर्ण. तुम्ही हे व्हिडिओज बघायचे, त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मीकांत वाचायचं, ठीक आहे. किंवा मग काय होणार, याच्यानी तुमचं प्रॉपर एक रिव्हिजन प्लस एंटायर डिस्कशन म्हणजे अंडरस्टँड करायचं आणि त्याच्यानंतर आपण स्वतःहून एकदा वाचायचं, ठीक आहे. असं तुम्ही व्हिडिओ बघून जर लक्ष्मीकांत वाचतील तर तुम्हाला चांगल्याने समजून पण येणार. आणि लेट स्टार्ट टुडेज डिस्कशन. तर बघा, या व्हिडिओमध्ये ना आपण प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट डिस्कस करणार आहोत. आता प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट मराठीमध्ये आपण म्हणतो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. आता इथे काय आहे, कुठल्या आर्टिकल्स आहे त्यांच्यासाठी, तर 52 to 78, ठीक आहे. हे आर्टिकल्स बिलॉंग करतात प्रेसिडेंट सोबत. आणि बघा, जसं आपल्याला माहिती आहे आपला जो संविधान आहे डिफरंट सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. तर तिथला जो सेक्शन नंबर 5 आहे तो या पार्ट सोबत डील करते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जसं तुम्हाला मी प्रियांबल लेसन शिकवलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, इंडिया इज अ फेडरल कंट्री, ठीक आहे. इंडियामध्ये युनियन गव्हर्नमेंट येते, म्हणजे युनियन एक येते आणि एक स्टेट येते. आता युनियन मध्ये पण ना आपल्याला माहिती आहे डिफरंट ऑर्गन जर बघितलं तर एक ऑर्गन असते लेजिस्लेटिव्ह, जी लॉज बनवते. एक असते एक्झिक्युटिव्ह, जी एक्झिक्यूट करते. हे तुम्ही जे काही लॉ बनवले आहे ते ग्राउंड लेवलवर कसं प्रकारे इम्प्लिमेंट करणार, कोण करणार, ते असतात एक्झिक्युटिव्ह. लॉ बनवणारे एमपीएमएलए असतात. एक्झिक्युटिव्ह कोण असते, एक्झिक्युटिव्ह असते म्हणजे एमपीएमएलए किंवा आपले म्हणू शकतो मिनिस्टर्स वगैरे, ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह कोण असते, एक्झिक्युटिव्ह असते आपले इम्प्लिमेंटेटर, जसे आपल्या ब्युरोक्रॅट्स वगैरे झाले, ठीक आहे. आणि लास्टली आपण ज्युडिशरीला पण म्हणू शकतो, हे वन ऑफ द ऑर्गन आहे म्हणून, ठीक आहे. तर अशा प्रकारे एक ऑर्गन असतात. तर त्याच्यामधला जो युनियन एक्झिक्युटिव्ह, आता युनियन एक्झिक्युटिव्ह मधला कोण येतात, ठीक आहे, ते येतात आपले प्रेसिडेंट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. तर हे जे 5 आहेत हे सर्व येतात आपल्या युनियन एक्झिक्युटिव्ह मध्ये. आता आपण जसं सांगितलं राष्ट्रपतीबद्दल आपण वाचणार आहोत. तर राष्ट्रपती मेनली काय असते, राष्ट्रपतीला हेड ऑफ द इंडियन स्टेट असं म्हटलं जाते. त्याचबरोबर त्यांनी फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया असं पण म्हटलं जाते, ठीक आहे. पहिला नागरिक जो भारताचा आहे त्याला राष्ट्रपती आपण असं टर्म करतो, ठीक आहे. आणि ते असतात इंडियाचे म्हणजे हेड ऑफ अ इंडियन स्टेट. हे आपल्याला माहिती आहे, या फोटोतून समजून गेले असेल. हे आपले करंट जे आहेत प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट आहेत आणि हे आपले करंट व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आता हे झालं आपलं एक बेसिक आयडिया प्रेसिडेंट बद्दल. तर आता बघा, आणि एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, हे जे ब्ल्यू पेननी मी मार्क केलं आहे ना, मी एक सेकंड, हे जे काही मी ब्ल्यू पेननी मार्क केलेले आहेत ना, हे ना व्हाईस प्रेसिडेंट रिलेटेड पॉईंट आहे, ठीक आहे. नेक्स्ट पेज मध्ये पण तुम्हाला एकदा दाखवून देते. हे बघा, हे ब्ल्यू पेनचे जे पण मार्क्स आहेत ना ते व्हाईस प्रेसिडेंट रिलेटेड डिटेल आहेत. म्हणजे कसं एकाच पेज म्हणजे एका स्लाइड मध्ये मी एंटायर कव्हर केलेलं असल्यामुळे दोन्ही, तर जे ब्लू पार्ट मध्ये आहे ना ते लक्षात घेऊन घ्याल की ते सर्व आपल्या व्हाईस प्रेसिडेंट रिलेटेड पॉइंट्स आहेत. तर झालं आपलं. आता बघू डिस्कशनकडे. इलेक्शन आता कसं होते आपल्या प्रेसिडेंटचं. तर काय असते, पार्लमेंट असते एक, ठीक आहे. आपली संसदमध्ये एक लोकसभा असते, एक असते आपली राज्यसभा. आणि ही जी राज्यसभा असते ना, मी याला इथे सांगते,
जसं आपला एक पार्लमेंट आहे, संसद आहे, तिथे लोकसभा आहे, राज्यसभा आहे. राज्यसभेमध्ये ना काही इलेक्टेड मेंबर्स असतात आणि काही ना नॉमिनेटेड मेंबर असतात. काही मेंबर्सला आपले जे प्रेसिडेंट असतात, ठीक आहे, प्रेसिडेंट ते नॉमिनेट करतात. असे 12 मेंबर्स असतात डिफरंट फील्ड मधले, त्यांना नॉमिनेट केले जाते प्रेसिडेंट. जसं आपल्याला माहिती आहे की सचिन तेंडुलकर झालं, किंवा काही ऍक्टर ऍक्ट्रेस पण जे आहे इथले नॉमिनेटेड मेंबर म्हणून हे होऊन जातात, ठीक आहे, नॉमिनेट केले जातात प्रेसिडेंट थ्रू. हे एक पॉईंट लक्षात घेऊन घ्याल, ठीक आहे. हा पॉईंट इथे लिंक होणार म्हणून मी तुम्हाला आधीच समजावून दिलं. तर प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये कोण कोण असतात? दोन्ही हाऊस येतात, लोकसभा आणि राज्यसभा. पण राज्यसभेमधले फक्त इलेक्टेड मेंबर्स येतात, ना की नॉमिनेटेड. कारण की बघा कसं असते, प्रेसिडेंटच मला नॉमिनेट करत आहे, ठीक आहे, तुम्ही कोणाला नॉमिनेट करत आहे तर तुम्ही असं पण असं एक चान्स असते ना की तुम्ही म्हणू शकता मी तुला नॉमिनेट करतो मेंबर राज्यसभेचा, तू मला इलेक्शनमध्ये वोट कर. ते फेअर नाही होणार कुठं ना कुठं. त्यामुळे काय असते, हे काय जे नॉमिनेटेड मेंबर असतात त्याला इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट मध्ये भाग घेता येत नाही, ठीक आहे. तर हे एक गोष्ट पॉइंट तुम्हाला जे आहे लक्षात ठेवायला पाहिजे. आता नेक्स्ट पॉइंट सांगते. हे झालं आपलं म्हणजे हाऊसेस ऑफ पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभा. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट, ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ठीक आहे, नॉट अ काउन्सिल. काउन्सिल म्हणजे काय होते बघा, काही काही राज्यामध्येच ना फक्त असेंब्ली आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, फक्त काही राज्य आहेत, असे आय थिंक 7 स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे. म्हणून हे अनफेअर झालं असतं फक्त या स्टेटचे मेंबर जर आपले इलेक्शनमध्ये पार्ट केले असते तर, कारण की प्रत्येक स्टेटमध्ये तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल नाही आहे. त्याच्यामुळे फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मधले जे काही मेंबर्स आहेत ते इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात आपल्या प्रेसिडेंटच्या. तर कोण कोण झाले, राज्यसभा आणि लोकसभाचे मेंबर्स. राज्यसभामध्ये फक्त इलेक्टेड मेंबर्स, नॉमिनेटेड मेंबर्स नाही, ठीक आहे. इथे जसं मी म्हणलंय, नॉमिनेटेड मेंबर्स डू नॉट पार्टिसिपेट इन दिस इलेक्शन. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट, ठीक आहे, नॉट अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि काही युनियन टेरिटरी ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, ती दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू अँड काश्मीर, ठीक आहे, इथले इलेक्टेड मेंबर. हे सर्व जे आहे इलेक्शन ऑफ अ प्रेसिडेंट मध्ये पार्टिसिपेट करतात. आता आता इलेक्शन होते कसं? इलेक्शन होते बाय द सिस्टम ऑफ अ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ अ सिंगल ट्रान्सफरेबल वोट अँड बाय द सिक्रेट बॅलेट. आता सिक्रेट बॅलेट म्हणजे सिंपल लँग्वेज आहे, सिक्रेटली कोण कोणाच्या नावाची लिस्ट चिठ्ठी टाकत आहे हे कोणाला माहित नसते. आता प्रश्न येते की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट काय असते. तर बघा काय असते, सपोज 4 कॅन्डिडेट आहे, ए बी सी डी. हे पेपरमध्ये नाही विचारणार, जस्ट फॉर नॉलेज मी तुम्हाला सांगते. ए बी सी डी आहे, तुम्हाला आता चिठ्ठी दिली आहे की वोट करा म्हणून, ठीक आहे, 2 पर्सन आहेत सपोज ए बी सी डी. तर इथे नाही का तुम्हाला प्रिफरन्स द्यावं लागते, म्हणजे तुम्हाला कोण फर्स्ट रँक मध्ये पाहिजे, ठीक आहे. 4 प्रिफरन्स, 4 जण असल्यामुळे 4 प्रिफरन्स येणार, ठीक आहे. 1 2 3 अँड 4. आता सपोज तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स मध्ये ए कॅन्डिडेट पाहिजे, सेकंड प्रिफरन्स तुम्ही सी ला दिलं, थर्ड याला दिलं आणि फोर्थ याला दिलं. आणि सेकंड याने काय केलं, फर्स्ट सेकंड याला दिलं, फर्स्ट याला दिलं, थर्ड याला दिलं आणि फोर्थ परत डीला दिलं. तर आता जेव्हा काउंटिंग केली जाणार, ते काउंटिंग करताना सर्वात आधी ज्या लोकांनी म्हणजे ज्या व्यक्तीला फर्स्ट रँक आले आहे त्यांची मार्किंग केली जाईल, ठीक आहे. फर्स्ट प्रिफरन्स कोणाला पाहिजे, फर्स्ट प्रिफरन्स वाले कॅन्डिडेटला मेजर केलं जाईल. त्याच्यानंतर सेकंड प्रिफरन्स वाल्याला, ठीक आहे, अशा प्रकारे काउंट केलं जाणार. आणि एक फिक्स्ड कोटा डिसाईड केलं जाते, ठीक आहे. इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट मध्ये एक फिक्स कोटा, जे पण कॅन्डिडेट या फिक्स कोटाला कॅरी नाही करत असेल ते कॅन्डिडेट डायरेक्ट जे आहे एलिमिनेट होऊन जातात. आणि त्यांनी जे एलिमिनेट झाले तर त्यांचं जे वोट आहे ते नेक्स्ट कॅन्डिडेटला दिले जातात. तर हे अशा प्रकारे एक थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असते, पण थोडा आयडिया घेऊन घ्या की असं हे जे आहे अशा प्रिफरन्स देऊन इलेक्शन ऑफ अ प्रेसिडेंट मध्ये प्रोसिजर असते. आणि त्याच्यानंतर मग एक फायनली ज्याला मेजॉरिटी मिळते, ठीक आहे, त्याला जे आहे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून डिक्लेअर केलं जातं, ठीक आहे. एक बेसिक आयडिया मी तुम्हाला देऊन दिलं. तेच असते आपलं प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन विथ अ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आणि त्याची एक फॉर्म्युला पण आहे की कशा प्रकारे वोटची व्हॅल्यू जी आहे डिसाईड केली जाते MLA आणि MP ची, ठीक आहे. हे फॉर्म्युला काय प्री मध्ये नाही विचारत, UPSC मध्ये पण नाही विचारत आणि MPSC मध्ये पण नाही विचारत. जस्ट फॉर द बेसिक आयडिया मी इथे नोट डाऊन केलेला आहे, ठीक आहे. हे झालं आपलं इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. तुम्हाला आयडिया मिळाला असेल कोण असतात. पार्लमेंट असते, पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर्स, फक्त इलेक्टेड, नॉमिनेटेड मेंबर नाही. त्याच्यानंतर युनियन टेरिटरी मधले दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर, त्याचबरोबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट, ठीक आहे. हे सर्व असतात आपले प्रेसिडेंट ऑफ अ इलेक्शन मध्ये.
आता डिफरंट काय असते व्हाईस प्रेसिडेंटसाठी, फक्त एकदा लक्षात ठेवा, व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये दोन्ही इलेक्टेड ॲज वेल एज अ नॉमिनेटेड मेंबर ऑफ अ राज्यसभा, ठीक आहे, हे प्रेझेंट असतात. ठीक आहे, लोकसभाचे पूर्ण मेंबर्स आणि राज्यसभेचे पूर्ण मेंबर, त्याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर्स पण येणार. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. हे सर्व येणार आपल्या व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये. इथे स्टेटचं कुठलंच भागीदारी नाही राहणार आणि त्याचबरोबर युटी, दॅट इज युनियन टेरिटरी, यांनी दोघे जे आहेत व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. फक्त हे मेजर डिफरन्स आहे आपल्या व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये आणि प्रेसिडेंटच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये. ओके, मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. आता क्वालिफिकेशन काय, ते जे आहेत क्वालिफिकेशन आपल्याला राहायला पाहिजे फॉर होस्टिंग द पोझिशन ऑफ अ प्रेसिडेंट. सिटीजन ऑफ इंडिया, ठीक आहे, भारताचा नागरिक पाहिजे, 35 एज कम्प्लीट पाहिजे. व्हाईस प्रेसिडेंटला पण सेम एज क्रायटेरिया आहे. आणि जे पण प्रेसिडेंट असतात ना, त्यांना इलेक्शन मध्ये ॲज अ मेंबर ऑफ अ लोकसभा, ठीक आहे, लोकसभाचे मेंबर होण्यासाठी जे क्रायटेरिया आहे तेवढे तरी त्यांना क्वालिफिकेशन हवं असते. आणि जो व्हाईस प्रेसिडेंट असते ना, त्याच्यासाठी राज्यसभेचा क्रायटेरिया जो आहे तो फिलफुल राहिला तर ते व्हाईस प्रेसिडेंटच्या पोझिशनसाठी हेल्प करू शकता. आता हे का नाही, कारण की जर तुम्हाला पार्लमेंट हा लेसन तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहित असेल की राज्यसभेमध्ये चा जो चेअरपर्सन असतो, जसं आपल्याला माहिती आहे लोकसभामध्ये कोण असतो, लोकसभामध्ये आपला असतो स्पीकर. ठीक आहे, स्पीकर बसतो मधात, ठीक आहे, जो सर्व प्रोसिडिंग हँडल करतो संसदमध्ये जे काही होत आहे त्याची. तसंच राज्यसभामध्ये असतो एक चेअरमॅन. हा जो चेअरमॅन असतो ना, तोच असतो आपला व्हाईस प्रेसिडेंट. त्याच्यामुळे त्याला राज्यसभाची क्रायटेरिया आता फुलफिल करावीच लागेल फॉर होस्टिंग द पोझिशन ऑफ अ व्हाईस प्रेसिडेंट. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट. त्याच्यानंतर ही शुड नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे कुठल्याही प्रकारे ऑफिसेस, अशा ऑफिसेस होल्ड नाही करणार ज्याच्याने आपल्याला गव्हर्नमेंट काही बेनिफिट देत असेल. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं सपोज तुम्ही सीएम आहात, तुम्ही गव्हर्नर आहात आणि ठीक आहे, हे जे पोझिशन्स आहेत ना ते ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये कन्सिडर केले जात नाही. ठीक आहे, हे जे आहेत ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या एक्सक्लुडेड एरियामध्ये येतात. हे गोष्ट एकदा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. ठीक आहे, हे झालं आपला बेसिक क्रायटेरिया फॉर कोण कोण इलेक्शनसाठी एलिजिबल असतात. ठीक आहे, सिटीजन, एज 35, प्रेसिडेंटसाठी काय आहे लोकसभाच्या मेंबरशिपचा क्वालिफिकेशन आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी जे आहे राज्यसभेच्या क्वालिफिकेशन, आणि दे शुड नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. आता ओथ कोण घेतात, ठीक आहे, शपथ समारोहामध्ये कोण ओथ जे आहेत ते हेल्ड करतात, तर प्रेसिडेंटसाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असते, आणि जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया अब्सेंट असले तर जो कोणी सिनियर मोस्ट जज असते सुप्रीम कोर्टाचा अवेलेबल त्या टाइमला, त्यांनी जे आहेत ओथ देतात आपल्या प्रेसिडेंटला. ठीक आहे, हे गोष्ट होऊन जाते आपली ओथ बद्दल. त्याच्यानंतर किती टाइम पर्यंत जो आहे प्रेसिडेंट ऑफिसमध्ये राहू शकते. ठीक आहे, तर 5 वर्ष मिनिमम, 5 मतलब मिनिमम नाही, 5 वर्ष जे आहे आपलं जेव्हापासून ऑफिसमध्ये जातो तर 5 वर्ष त्यांचा टाइम पिरियड असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कधी कधी काय असते, रिझाईन पण करू शकतात पोझिशन. ठीक आहे, तर आता रेझिग्नेशन लेटर कोणाकडे देणार, ते देणार व्हाईस प्रेसिडेंटकडे, आणि व्हाईस प्रेसिडेंट रिझाईन केलं तर ते लेटर कोणाकडे देणार, प्रेसिडेंटकडे. ठीक आहे, हे गोष्ट घेऊन घ्यायची आपण. आणि कधी कधी आपण जे आहे प्रेसिडेंटला रिमूव्ह पण करू शकतो. 5 वर्षाचा कालावधी संपाच्या आधी आपण प्रेसिडेंटला त्यांच्या पोझिशनवरून काढू शकतो. ठीक आहे, तर हे 3 झाले हे पॉइंट्स. ठीक आहे, 5 वर्षाचा कालावधी, टर्म पिरियड जनरली तर 5 वर्षाचाच असते. आतापर्यंत असं कधीच नाही झालंय की कुठल्या प्रेसिडेंटनी मदत रिझाईन केला आहे किंवा त्याला रिमूव्ह करण्यात आलं आहे. पण हे क्रायटेरिया जे आहे कॉन्स्टिट्यूशन आपल्या संविधानमध्ये मेन्शन केलेले आहे. तर 5 वर्ष रेझिग्नेशननी रिमूव्ह होऊ शकतात आणि रिमूव्ह पण, म्हणजे आपण रिझाईन पण करू शकतात आणि रिमूव्ह पण करू शकतात. ठीक आहे, आता रिमूव्ह करण्याची काय प्रोसिजर असते, आपल्याला प्रेसिडेंटला त्यांच्या पोझिशनवरून काढायचं असेल तर कोणत्या कारणाने आपण ते काढत आहोत, ते काढणार आपण व्हायोलेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, जर त्यांनी कॉन्स्टिट्यूशन संविधानाचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन केलं तर आपण जे आहे प्रेसिडेंटला त्यांच्या पोझिशनमधून काढू शकतो. आता व्हायोलेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन हे काय असते, याची जी डेफिनेशन आहे ना ते आपल्या संविधानामध्ये काही मेन्शन केली गेली नाही आहे. हे लक्षात ठेवायचं, व्हायोलेशन काय असते कॉन्स्टिट्यूशनचं ते कुठंच मेन्शन केलं नाही आहे. पण मेजर क्रायटेरिया आहे की प्रेसिडेंटला जर आपल्याला इम्पीच करायचं असेल, ठीक आहे, म्हणजे आपल्याला रिमूव्ह करायचं असेल त्यांच्या पोझिशनवरून, त्यालाच आपण इम्पीचमेंट म्हणतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर ते जे आहे आपण करू शकतो इफ द प्रेसिडेंट हॅज व्हायोलेटेड द कॉन्स्टिट्यूशन. नाव नेक्स्ट पॉइंट. आता कोण इनिशिएट करू शकते ही प्रोसिजर.
तर कोणतं पण हाऊस, लोकसभाचे मेंबर्स असो किंवा राज्यसभाचे मेंबर्स असो, ठीक आहे, त्यांचं 1/4 मतलब 1/4 जे आहे मेंबरशिप यांनी इनिशिएट करू शकतात. ठीक आहे, आपल्याला इम्पिचमेंट करायची आहे प्रेसिडेंटची. आणि प्रेसिडेंटला जे आहे 14 दिवसाचा आधीच नोटीस द्यावं लागते की आम्ही तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट प्रोसिडिंग करत आहोत आणि तुम्हाला या तुमची जे काही पोझिशन आहे त्याच्यामधून आम्हाला काढायचा विचार आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी म्हणजे हे एक झालं, हे झालं. आणि त्याच्यानंतर बघा, इम्पिचमेंट पोझिशन झाल्यानंतर ना जो काही तो चार्जेस असतो ना त्याच्यावर 2/3 ऑफ अ टोटल मेंबरशिप इतक्या लोकांची साईन हवी आहे. त्याच्यानंतरच कुठे जाऊन आपण त्या प्रेसिडेंटला आपल्या त्यांच्या जे काही पोझिशन असेल त्याच्यावरून काढू शकतो. ठीक आहे, ते बिलकुल चांगल्याने लक्षात घेऊन घ्या. सर्वात आधी एक सेकंड, जस्ट मी लेझर पेन यूज करते. बघा, व्हायोलेशन केलं त्यांनी कॉन्स्टिट्यूशन तर काढता येणार. ठीक आहे, कुठला पण हाऊस प्रेसिडेंट मध्ये आपलं पार्लमेंटचं, राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, ठीक आहे, त्यातले 1/4 मेंबर जे आहे त्यांनी इनिशिएट करू शकतात. ठीक आहे, सुरुवात करू शकतात साईन देऊन. ठीक आहे, चार्ज फ्रेम करू शकतात. 14 दिवसाचा आधी नोटीस द्यावं लागते प्रेसिडेंटला त्यांना जर आपल्याला त्यांच्या पोझिशनवरून काढायचं असेल तर. त्याच्यानंतर जे काही प्रोसिजर झाली तर जो काही रिझोल्युशन राहते त्याला 2/3 ऑफ अ टोटल मेंबरशिप. ठीक आहे, राज्यसभा आणि लोकसभाची जितकी टोटल मेंबरशिप आहे, ठीक आहे, आपल्याला माहित असेल अराउंड लोकसभा आणि राज्यसभाची जितकी मेंबर्स आहेत, ठीक आहे, तेवढ्याची 2/3 जे आहे मेजॉरिटीने तो बिल आहे तो पास व्हायला पाहिजे. म्हणजे तो जो रिझोल्युशन आहे तो पास व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपला जो प्रेसिडेंट आहे तो आपल्या पोझिशनवरून हटू शकतो. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक आयडिया. त्याच्यानंतर हे जे प्रेसिडेंटला आपण इम्पीच करतो ना, तिथे नॉमिनेटेड मेंबर जे आहेत ते पण भाग घेऊ शकतात. पण इलेक्टेड मेंबर ऑफ अ स्टेट आणि युटीज यांचा काहीच रोल नसते. यानी जरी पण इलेक्शन जेव्हा आपण प्रेसिडेंटला इलेक्ट करतो तेव्हा यांचं रोल असते आणि नॉमिनेटेड मेंबर्स नसतात इलेक्शनच्या वेळी. मी आधीच तुम्हाला इथेच सांगितलं होतं. बघा, नॉमिनेटेड मेंबर इज नॉट पार्ट ऑफ द इलेक्शन आणि स्टेट इज अ पार्ट ऑफ अ इलेक्शन. बट जेव्हा आपल्याला प्रेसिडेंटला रिमूव्ह करायचं असेल त्या टाइमला नॉमिनेटेड मेंबर पार्ट असतात रिमूव्हलच्या. पण इलेक्टेड मेंबर जे असतात युटीचे असो, युनियन टेरिटरीचे असो किंवा स्टेटचे असो, ते भाग म्हणजे त्याचे पार्टिसिपेट नसतात. तर हे झालं आपलं बेसिक ओव्हरव्ह्यू ऑफ अ प्रेसिडेंट इम्पिचमेंट. मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. आता वॅकन्सी कधी क्रिएट होते प्रेसिडेंट ऑफिसवर? जर 5 वर्ष संपलं तर, जर त्यांनी रेजिग्नेशन दिलं तर, जर त्यांना आपण रिमूव्ह केलं किंवा त्यांची डेथ झाली तर हे 5 रिझननी आपण म्हणू शकतो, सॉरी, हे 4 रिझननी तर ते प्रेसिडेंटच्या पोझिशनमध्ये वॅकन्सी येऊ शकते. आणि कधी कधी वेन वन बिकम डिस्क्वालिफाईड की ते पोझिशन होल्ड नाही करू शकत तेव्हा पण जे आहे, किंवा इलेक्शन कधी कधी जर चांगल्या प्रकारे किंवा फेअर वेनी नसेल झालं असेल किंवा त्या टाइमला पण जे आहे वॅकन्सी क्रिएट होऊ शकते प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये. आता बघा, आता सपोज वॅकन्सी क्रिएट झाली आहे तर आपल्याला नेक्स्ट प्रेसिडेंट किती टाइमच्या आतमध्ये इलेक्ट करू शकतो? तर वॅकन्सी जेव्हा क्रिएट होते त्या टाइममध्ये 6 महिन्याच्या आतमध्ये जे आहे आपल्याला लवकरात लवकर इलेक्शन करून घेणं आवश्यक होऊन जाते. ठीक आहे, आणि कधी कधी काय होते की अचानक सपोज डेथ झाली प्रेसिडेंटची किंवा अचानक आपण रिमूव्ह करून टाकलं किंवा त्यांनी रिझाईनच करून टाकलं. ठीक आहे, आज उद्याच्या उद्याच रिझाईन करून टाकलं तर त्या टाइममध्ये आपण पोझिशनमध्ये कोण राहणार ॲज अ प्रेसिडेंट म्हणून? तर त्या टाइममध्ये व्हाईस प्रेसिडेंट जे आहे, ठीक आहे, उपराष्ट्रपती प्रेसिडेंट सारखे ऍक्ट करणार जोपर्यंत नवीन जो आहे प्रेसिडेंट राष्ट्रपती जो आहे इलेक्ट होत नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं वॅकन्सी इन द प्रेसिडेंट हाऊस. आता बघू पावर्स काय आहेत प्रेसिडेंटचे. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, एक पॉईंट लक्षात घ्या, व्हाईस प्रेसिडेंट, ठीक आहे, उपराष्ट्रपती जे असतात ते एक्स ऑफिशियल चेअरमॅन असतात राज्यसभेचे. ठीक आहे, जसं स्पीकर असतो लोकसभेमध्ये तसं जे आहे चेअरमॅन असतो राज्यसभेमध्ये. आणि हे चेअरमॅन कोण असतात? तेच आपले व्हाईस प्रेसिडेंट असतात, उपराष्ट्रपती असतात. हे पॉईंट सांगायचं राहिलं होतं. आता बघू पावर्स काय आहेत प्रेसिडेंटचे. तर एक्झिक्युटिव्ह पॉवर काय आहे? तर एक्झिक्युटिव्ह पॉवरमध्ये काय, जे पण गव्हर्नमेंटचे डिसिजन होतात भारतामध्ये, ठीक आहे, ते सर्व प्रेसिडेंटच्याच नावाच्या अंडरमध्ये होतात. प्रेसिडेंट जे आहे प्राईम मिनिस्टरला जे आहे अपॉइंट करतो. अटॉर्नी जनरल असो की कॅग असो, युपीएससीचे चेअरमॅन असो, फायनान्स कमिशनचा चेअरमॅन असो किंवा गव्हर्नर वगैरे, या सर्वांना अपॉइंटमेंट जे आहे ते एक्झिक्युटिव्हच्याच नावानी होते, म्हणजे सॉरी प्रेसिडेंटच्याच नावानी होते. त्याच्यानंतर इंटर स्टेट काउन्सिल जे असते, जे मेनली स्टेट आणि सेंटरचं जे आहे रिलेशन चांगल्याने राहायला पाहिजे, ठीक आहे, त्याच्यासाठी बनवली जाते. तर त्याचं पण हेडला
प्रेसिडेंट सिलेक्ट म्हणजे प्रेसिडेंटच अपॉइंट करतो. त्याच्यानंतर युटी, ठीक आहे, आपल्याला माहित आहे युनियन टेरिटरीमध्ये चीफ मिनिस्टर नसते, ठीक आहे, त्याच्यामध्ये ना ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून असते, ठीक आहे. तर ते जे आहे त्यांना पण अपॉइंट करण्याचं काम प्रेसिडेंटच असते. त्याच्याबरोबर शेड्यूल एरिया, ठीक आहे, त्याला जे आहे डिक्लेअर करणे ते पण आपलं आहे प्रेसिडेंटचं काम, ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक एक्झिक्युटिव्ह पॉवर काय आहेत आपल्या प्रेसिडेंटचे. आता बघू लेजिस्लेटिव्ह पॉवर काय आहे. तर बघा, लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये काय, लेजिस्लेशन मी आता सांगितलं लॉ बनवणे वगैरे. तर पार्लमेंटचा जो सेशन असतो त्याला समन करणे किंवा पोरोक करणे हे आपलं प्रेसिडेंटचं काम असते. जॉईंट सिटिंग जेव्हा होते, कधी कधी काही बिलसाठी जॉईंट सिटिंग घ्यावी लागते, लोकसभा आणि राज्यसभा सोबत येऊन जे आहे बिल पास करतात, जॉईंट सिटिंग, ठीक आहे, ते पण प्रेसिडेंटच कन्वे करतात. त्याच्यानंतर जो काही फर्स्ट सेशन असते पार्लमेंटचा, आता ठीक आहे दरवर्षी आपल्याला माहिती आहे 3 सेशन होतात, एक विंटर सेशन असते, आपलं समर सेशन असते, आणि एक सॉरी समर नाही, मान्सून सेशन एक असते, आणि त्याच्यानंतर एक बजेट सेशन असते, ठीक आहे. हे 3 मेजर सेशन होतात. तर जो काही फर्स्ट सेशन असतो ना जनरल इलेक्शन नंतर, किंवा फर्स्ट सेशन दरवर्षी जो हेल्ड होतो, त्याची जी आहे कमिन्समेंट च्या टाइमला पार्लमेंट ऍड्रेस करण्याचं पण काम प्रेसिडेंटचं असतो. अपॉइंटमेंट लोकसभेच्या प्रिसाइडिंग ऑफिसर, दॅट इज स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर जेव्हा वॅकन्सी असते तेव्हा, ठीक आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या चेअरपर्सनला वगैरे अपॉइंट करण्याचं काम आपलं म्हणजे प्रेसिडेंटचं असतो. 12 नॉमिनेटेड करणं मेंबर्स राज्यसभेसाठी, ते पण आपलं प्रेसिडेंटच करतात, ठीक आहे. आणि हे जे 12 नॉमिनेटेड मेंबर आहेत ना, ते लिटरेचर, सायन्स, आर्ट अँड सोशल सर्व्हिस, ठीक आहे, या सेक्टरमध्ये असतात, ठीक आहे. सायन्स, सोशल सायन्स, आर्ट आणि लिटरेचर, ठीक आहे, या फील्डमधले. आणि कुठलं पण जर डिस्क्वालिफिकेशन असलं मेंबरचं पार्लमेंट मधल्या, ठीक आहे, एमपी असो किंवा म्हणजे एमपी ला वगैरे जे डिस्क्वालिफाय करायचं असेल तर ते सर्व डिसिजन प्रेसिडेंट घेतो विथ कन्सल्टेशन विथ इलेक्शन कमिशन. आणि जे काही बिल आहे त्याला इंट्रोड्यूस करणे, ठीक आहे. बिल जेव्हा आपल्या एमएलएस किंवा एमपीज जेव्हा, सॉरी एमएलएस तर स्टेटमध्ये होते, पण एमपीज जेव्हा काही जे काही बिल्स आणतात, ठीक आहे, पार्लमेंट सेशनमध्ये, तर त्या बिलला रिजेक्ट करणे किंवा एक्सेप्ट करणे हे सर्व जे आहे प्रेसिडेंटवरच निर्भर असते. आणि त्याच्यानंतर ऑर्डिनन्स, आता ऑर्डिनन्स काय असते मी दुसरे 2-3 स्लाइड नंतर सांगते, त्याला पण जे आणणे इनिशिएट करणे ते आपलं प्रेसिडेंटचं काम असते. तर हे सर्व झालं आपले लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ अ प्रेसिडेंट. नाऊ मुव्हिंग टुवर्ड द फायनान्शियल पॉवर, ठीक आहे. तर जो बिल आहे तो मनी बिल आहे की, म्हणजे मनी बिल जो असते त्याला पार्लमेंटला आणायच्या पहिले एक प्रायर रिकमेंडेशन जे आहे ते प्रेसिडेंटची लागते. ही कॅन कॉज टू बी लेड बिफोर द पार्लमेंट द अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, त्यालाच आपण म्हणतो युनियन बजेट. आणि जे काही डिमांड फॉर ग्रँड म्हणजे जे काही आता काही टर्म्स मी तुम्हाला यूज करेल, शायद तुम्हाला नवीन असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कन्सॉलिडेटेड फंड वगैरे असतात, ठीक आहे, कंटिन्जन्सी फंड वगैरे असतात, जे आपण सांगेल हे बघा इथे पण मेन्शन आहे. तर याच्यासाठी जे काही डिमांड ऑफ ग्रँट असते ते अश्योर करण्यासाठी प्रेसिडेंटचं काम असते. फायनान्स कमिशनचं फॉर्मेशन करणं दर 5 म्हणजे फॉर एव्हरी 5 इयर, ठीक आहे, सो दॅट जे काही सेंटरचं ट्रान्झॅक्शन वगैरे आहे ते प्रॉपरली मॅनेज हो, ठीक आहे. ह्याच्यासाठी जे फायनान्स कमिशन बनते त्याला पण कन्सिडर करण्याचं काम आपलं प्रेसिडेंटच असते. हे झालं काही आपल्या प्रेसिडेंटची फायनान्शियल पॉवर. आता बघू आपण नेक्स्ट, ठीक आहे. 3 पॉईंट झाले आपल्या. एक्झिक्युटिव्ह पॉवर आपण कंप्लीट केली, आणि आता आपलं लेजिस्लेटिव्ह पॉवर पण बघितली, फायनान्शियल पॉवर पण बघितली. आता ज्युडिशियल पॉवर काय असते प्रेसिडेंटची, तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाला इलेक्ट करणे, जज ऑफ सुप्रीम कोर्टला, सॉरी इलेक्ट नाही, अपॉइंट करणे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या जजेसला अपॉइंट करणे. त्याचबरोबर कधी कधी सुप्रीम कोर्ट पासून ना त्यांनी ऍडवाइस पण सीक करू शकतात, ठीक आहे, ऍडवाइस घेऊ शकतात सर्टन मॅटर्स मध्ये. आणि एक पॉवर असते पार्डन, रिस्पाइट, रिमिशन ऑफ पनिशमेंट अँड सस्पेंड, ठीक आहे. हे काय असते मी 2-3 स्लाइड नंतर सांगेल, ठीक आहे. तर हे पॉईंट एकला लक्षात ठेवा, हे सर्व जे असते ज्युडिशियल पॉवर असतात. एमर्जन्सी जेव्हा येते कंट्रीमध्ये, नॅशनल एमर्जन्सी असो, प्रेसिडेंट रूल लागला असो, किंवा फायनान्शियल एमर्जन्सी, या टाइममध्ये पण जे आहे प्रेसिडेंट हॅज सर्टन पॉवर. आता कुठले पॉवर्स असतात जेव्हा आपण एमर्जन्सी इलेक्शन करू ना तेव्हा मी तुम्हाला सांगून देणार, ठीक आहे. आता जस्ट बेसिक लक्षात ठेवा. आता व्हीटो पॉवर काय असते, जेव्हा पण पार्लमेंटमध्ये कुठला बिल पास होते ना, तेव्हा तो बिल ना नंतर बिल जेव्हा प्रेसिडेंटकडे जाते, आणि जर प्रेसिडेंटनी होकार दिली त्या बिलला, म्हणजे त्यांना एक्सेप्ट केलं, तेव्हा जो बिल आहे तो ऍक्ट बनतो. हे गोष्ट लक्षात ठेवा.
बिल पासून ऍक्ट बनण्यासाठी प्रेसिडेंटचं जे आहे होकार ते असणे गरजेचे आहे. तर प्रेसिडेंटकडे 3 ऑप्शन असतात. त्यांनी त्या बिलला एक्सेप्ट करू शकतात, ठीक आहे. कधी कधी ते बिलला एक्सेप्ट म्हणजे होल्ड करू शकतात काही टाइमसाठी, ठीक आहे. असेंट म्हणजे एक्सेप्ट नाही करणार किंवा त्याला होल्ड करून ठेवणार की बाबा माझं काय आतापर्यंत डिसाईड नाही आहे की या बिलला पास करायचं आहे की नाही. त्याच्यानंतर कधी कधी ते रिटर्न पण करू शकतात बिलला. तर यांच्याकडे हे 3 पॉवर असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही बिल्स असतात, तर काही बिल मधून एक असते मनी बिल, जो थोडा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रिलेटेड असते. तर या बिलला ना जनरली पार्लमेंट म्हणजे सॉरी प्रेसिडेंट वापस पाठवत नाही. का वापस पाठवत नाही? कारण की हा जो मनी बिल आहे ना, तो जेव्हा पार्लमेंटमध्ये येतो ना, तर मनी बिल जो आहे तो प्रायर रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंटनीच गेला जातो, ठीक आहे. मीनेच रिकमेंड केलं आणि मीच कसं वापस पाठवणार, म्हणून जो आहे या विचाराने मनी बिल जो आहे सहसा रिटर्न केलं जात नाही. पण जे बाकी जे बिल्स आहेत ते रिटर्न होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो प्रेसिडेंट हॅज अ पॉवर की ते बिलला रिटर्न करू शकतात. पण सपोज एकदा मीने रिटर्न केला, आता तुम्ही मला हा बिल आहे आणि तुम्ही मला पास केलं, पण मी जे आहे त्या बिलला वापस पाठवलं, ठीक आहे. तर फक्त आणि त्याच्यानंतर परत तुम्ही जे आहे काही करेक्शन न करता जे आहे परत बिल मला पाठवलंय, तर सेकंड टाइम जर तुम्ही मला बिल पाठवत आहे तर त्या टाइमला मला या बिलला एक्सेप्ट करणं नेसेसरी होऊन जाते. तर हे एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवाल. हे झालं आपलं प्रेसिडेंटच्या व्हिटो पॉवर रिलेटेड. आणि प्रेसिडेंट म्हणजे इन जनरल ना 3 टाईपचे व्हिटो असतात. एक ऍब्सोल्यूट व्हिटो, एक क्वालिफाईड व्हिटो, एक सस्पेन्शिव्ह व्हिटो आणि एक पॉकेट व्हिटो. ऍब्सोल्यूट व्हिटो मध्ये काय असते, आपण कुठल्या पण जे काही बिल आहे त्याला होल्ड करतो, आपण त्याच्यावर होकार सहसा देत नाही, ठीक आहे, त्याला होल्ड करून ठेवतो. क्वालिफाईड व्हिटो काय असते, मेनली विच कॅन बी ओव्हरराइडन बाय द लेजिस्लेटिव्ह विथ अ हायर मेजॉरिटी. आणि हे जे आहे ना, हा क्वालिफाईड व्हिटो इंडियामध्ये नाही आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. US मध्ये आहे, इंडियामध्ये हा कुठल्याच प्रकारचा क्वालिफाईड व्हिटो नाही आहे. आता थर्ड आहे सस्पेशिव्ह व्हिटो. आता सस्पेशिव्ह व्हिटो मध्ये काय होतं, इट कॅन बी ओव्हर रिडन बाय द लेजिस्लेटिव्ह विथ अ ऑर्डिनरी मेजॉरिटी. त्याचा अर्थ हे मी जसं तुम्हाला आता सांगितलं, सपोज हा बिल तुम्ही मला पास केलं, प्रेसिडेंटकडे आला बिल, प्रेसिडेंटला काही पॉईंट्स नसतील आवडले किंवा काही त्यांनी रिकमेंड केलं असेल की XYZ चेंजेस राहायला पाहिजे वगैरे, तर त्यांनी परत रिटर्न केलं. तर आता जर पार्लमेंटनी विदाऊट चेंजेस, बिना काही चेंज करता किंवा विथ चेंजेस जर प्रेसिडेंटला परत वापस पाठवलं सेकंड टाइम, तर त्या टाइमला प्रेसिडेंटला जे आहे त्या बिलला पास करावं लागेल. हेच आहे आपलं सस्पेशिव्ह व्हिटो. आणि थर्ड टाइपचं व्हिटो आहे आपलं पॉकेट व्हिटो. आता पॉकेट व्हिटो मध्ये काय असते, तुम्ही मला बिल पाठवल्या, मी त्याच्यावर त्याला एक्सेप्ट नाही करत आहे आणि त्याला रिजेक्ट नाही करत आहे, मी काहीच नाही, कुठलीच ऍक्शन नाही घेते, त्याला आपण म्हणतो पॉकेट व्हिटो. तर हे झाले 4 टाइप ऑफ अ व्हिटो. हा जो व्हिटो आहे तो इंडियामध्ये नाही आहे, तो US मध्ये आहे. आता बघा, हे झालं काही आपला पार्लमेंटनी पास केलेले बिलसाठी. आता सपोज स्टेटकडे काय असते, सपोज तो बिल स्टेटमध्ये पण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतात, जसं आपल्याकडे लोकसभा असते सेंटरमध्ये, ठीक आहे, आणि राज्यसभा असते, तसंच आपल्या राज्यांमध्ये पण एक असेंब्ली असते, ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते. तर सपोज लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मधला कुठला बिल ते आधी स्टेट, आता जसं आपण प्रेसिडेंटकडे पाठवतो, तर इथं मी तुम्हाला चांगल्या याच्याने सांगते, थांबा. हे झालं आपलं सेंटर, ठीक आहे, हे झालं आपलं स्टेट. मी तुम्हाला खूप बेसिक पासून सांगत आहे थोडं, म्हणून आता जे तुम्ही आपण बिल आता पास केले, तर हा बिल जाणार इथे प्रेसिडेंटकडे आणि इकडे कोणाकडे जाणार, गव्हर्नरकडे. तर प्रेसिडेंट जसं मी सांगितलं एक्सेप्ट करू शकतो बिलला, रिजेक्ट करू शकतो किंवा होल्ड करून वगैरे ठेवू शकतो. आणि गव्हर्नर पण सेम करू शकतो, एक्सेप्ट करू शकतो, रिजेक्ट करू शकतो किंवा होल्ड करून ठेवू शकतो. किंवा चौथं पण एक आहे त्याच्याकडे ऑप्शन, की कुठला पण बिल जो आहे तो प्रेसिडेंटला पण गव्हर्नर पाठवू शकतो, ठीक आहे. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठला पण बिल गव्हर्नर हॅज अ पॉवर की ही कॅन सेंड अ सर्टन बिल टुवर्ड्स द प्रेसिडेंट. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. आणि ऑर्डिनरी बिल मध्ये सहसा रिजेक्ट म्हणजे रॅटिफाय करणे, एक्सेप्ट करणं, रिजेक्ट करणे किंवा रिटर्न करणे. सेम स्टेटमध्ये पण रॅटिफाय करणे, रिजेक्ट करणे आणि रिटर्न करणे. मनी बिलचं मी तुम्हाला आधीच सांगितलं, रॅटिफाय करावाच लागतो किंवा स्टेटमध्ये पण सेम आहे. कधी कधी तुम्ही त्याला रिजेक्ट नाही करू शकता, म्हणजे इट कॅन बी रिजेक्टेड, कम्प्लिटली रिजेक्ट करू शकता, पण तुम्ही त्याला रिटर्न नाही करू शकत, ठीक आहे. तुम्ही वापस पाठवू नाही शकत मनी बिलला, पण तुम्हाला जर रिजेक्ट करायचं असेल तर तुम्ही कम्प्लिटली रिजेक्ट करू शकता. पण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलमध्ये काय असते, कुठला पण जो बिल आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल
फक्त लोकसभा आणि राज्यसभाची सीटे असते ठीक आहे, पार्लमेंटच्या सेशनमध्ये असते, ना की स्टेट लेजिस्लेशनमध्ये. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनलाच कुठला पण राज्य अमेंड करू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशन कॅन बी जस्ट अमेंडमेंट बाय द पार्लमेंट, दॅट इज लोकसभा अँड राज्यसभा. दॅट्स वाय देर इज ओनली वन ऑप्शन की कुठला पण जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल असतो त्याला रॅटिफायच करावं लागते. त्याला आपण रिजेक्ट पण नाही करू शकत, ना की आपण रिटर्न पण नाही करू शकत. ठीक आहे, दॅट्स वाय कॉन्स्टिट्यूशन बिल ॲज वेल एज अ मनी बिल हे जे आहे थोडे एक्सेप्शनल पॉईंट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवून घ्यावं. आता बघू ऑर्डिनन्स. आता ऑर्डिनन्स काय असते, आर्टिकल नंबर 123. कधी कधी काय असते, आपल्याला जसं 3 सेशन होतात पार्लमेंटचे. आपल्याला माहिती आहे, एक विंटरमध्ये, एक होते आपलं मान्सून सीझन, आणि एक असते बजेट सेशन. पण कधी कधी असं काय कंडिशन येऊ शकते की ज्याच्यामध्ये आपल्याला बिल बनवणे किंवा ऍक्ट बनवणे गरजेचे होऊन जाते. जसं आपल्याला माहिती आहे, कोविड अचानक येऊन गेला, तर त्या टाइमला आपल्याला काही जे बिल्स मधले प्रोव्हिजन आहे त्याला अमेंड करायचे होते, किंवा जुन्या ऍक्टला काही अमेंड करायचं होतं. ते आणि त्या टाइमला आपल्याला माहिती आहे कुठले पण सेशन पार्लमेंटमध्ये चालत नव्हतं, तर आपण कसं करणार. तर अशा सिच्युएशन मध्ये ना ऑर्डिनन्स बनवलं जाते. ठीक आहे, जेव्हा कधी रिसेस असते पार्लमेंटची त्या टाइमला ऑर्डिनन्सला आणलं जाते. आणि ऑर्डिनन्स जे आहे इट कॅन प्रोमोगलेटेड वेन दोन्ही हाऊस जे असते सेशनमध्ये नसते, आणि म्हणूनच म्हणतात की दॅट इज बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट आर नॉट इन सेशन, त्याच टाइमला जे आहे ऑर्डिनन्स आणू शकतो. जसं मी सांगितलं, काही सर्कमस्टान्सेस येऊन जातात त्या टाइमला आपल्याला ऑर्डिनन्स म्हणजे काही आहे ऑर्डिनन्स किंवा लॉ बनवणं किंवा ऍक्शन घेणे इमिडिएटली नेसेसरी होऊन जाते, त्याच्यासाठी ऑर्डिनन्स आणलं जाते. आणि ऑर्डिनन्स जे आहे आपण जसं बघितलं सेंटरचं सुरू आहे सर्व, तर फक्त ज्या टॉपिकवर पार्लमेंट लॉ बनवू शकते फक्त त्याच टॉपिक साठी जे आहे ऑर्डिनन्स आणू शकतो. असं नाही की आपण स्टेटच्या कुठल्याही विषयावर आपण ऑर्डिनन्स आणू शकतो, तसं नाहीये. डायरेक्ट जे काही पार्लमेंट ज्या विषयांवर लॉ बनवू शकते फक्त त्याच्या रिलेटेड ऑर्डिनन्स प्रेसिडेंटकडे येते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही ऑर्डिनन्स थ्रू कुठल्याही प्रकारचे फंडामेंटल राईट्स आपण जे आहे ते आणू शकत नाही, म्हणजे त्याला घेऊ नाही शकत. ठीक आहे, वी कॅन नॉट टेक अवे एनी ऑफ द फंडामेंटल राईट थ्रू द ऑर्डिनन्स पॉवर. आणि ऑर्डिनन्स आता आला. ठीक आहे, आणि नंतर जेव्हा काही असेंब्ली रिशेड्यूल होणार, तर त्या टाइमला ऑर्डिनन्सला जे आहे हाऊस ऑफ पार्लमेंटच्या समोर मांडावं लागते, आणि त्याच्यानंतर ऑर्डिनन्सला जे आहे एक्सेप्ट केलं जाणार विथिन 6 वीक. ठीक आहे, 6 वीकच्या आतमध्ये त्याला जे आहे ऑर्डिनन्स पास केला एक्सेप्ट केलं जाईल किंवा रिजेक्ट केलं जाईल, जे काही होईल ते विथिन 6 वीक होऊन जाते. पण कधी कधी कंडिशन काय येणार, सपोज असेंब्ली व्हायच्या पहिलेच, ठीक आहे, रिअसेंब्ली व्हायच्या पहिलेच इलेक्शन इयर आलं. ठीक आहे, तर त्यामध्ये काय असते, विथिन 6 मंथ जो काही इलेक्शन पूर्ण फेज कम्प्लीट होईल, म्हणून 6 मंथचा टाइम पिरियड पण जो आहे दिलं गेलं जाते. ठीक आहे, 6 मंथ प्लस जेव्हा काही रिशेड्यूल होणार आपली पार्लमेंट सेशन, त्या टाइमला 6 मंथ प्लस 6 वीक या एंटायर शेड्यूल मध्ये जे आहे तो आपला ऑर्डिनन्स जो आहे तो कन्सिडर करता येते. म्हणून आपण म्हणू शकतो ऑर्डिनन्स कॅन बी लॉंग till the period of 6 months and 6 weeks. So this is the point regarding ordinance. Moving toward the next, pardoning power. Article number 72. आता pardoning easy term आहे, तुम्हाला एक्सक्यूज करू शकते. ठीक आहे, कोणाला काय एखादी पनिशमेंट भेटली आहे तर त्याला रिजेक्ट पण करू शकते, त्यालाच आपण म्हणतो पार्डन करणे. ठीक आहे, पार्डन करणे म्हणजे एक्सक्यूज करणे इन शॉर्ट. ठीक आहे, तर आता प्रेसिडेंटकडे अशी पॉवर असते की सपोज कुठला व्यक्ती कन्व्हिक्टेड आहे कुठल्या ऑफेन्ससाठी, ठीक आहे, कुठला त्यांनी गुन्हा वगैरे केला असेल, तर तशा ऑफेन्समध्ये काही केसेसमध्ये प्रेसिडेंटला वाटत असेल तर ते जे आहे त्या पर्टिक्युलर पर्सनला त्या पर्टिक्युलर जे काही पनिशमेंट त्याला मिळाली आहे त्याच्याकडून त्याला एक्सक्लूड करू शकतात. ठीक आहे, तर जे पण ऑफेन्स युनियन लॉ मध्ये येतात फक्त त्यालाच प्रेसिडेंट जे आहे पार्डन करू शकते, कारण की स्टेट लॉ मध्ये जे आहे त्याच्यासाठी गव्हर्नर बसलेला असतो. ठीक आहे, म्हणून त्याच्यानंतर पनिशमेंट ऑर द सेंटेन्स इन एनी कोर्ट मार्शल. ठीक आहे, कोर्ट मार्शल किंवा मिलिटरी कोर्ट मधले जे केसेस आहेत त्याला पण प्रेसिडेंट करू शकतो कन्सिडर. आणि जेव्हा डेथ सेंटेन्स असते, ठीक आहे, कोणाला मृत्यूची जी आहे पनिशमेंट दिली असेल तर त्या सेंटेन्सला आपण जे आहे प्रेसिडेंट पार्डन करू शकतो. ठीक आहे, हे झालं आपलं पार्डनिंग पॉवर फॉर प्रेसिडेंट. आता पार्डनिंग आपण कशा प्रकारे करू शकतो, तर सर्वात पहिले आहे एक टर्म्स, हे घे पार्डन. पार्डन मध्ये काय असते, सपोज तुम्हाला एखादी पनिशमेंट भेटली आहे, तुम्हाला XYZ पनिशमेंट आहे, या पनिशमेंटला कम्प्लिटली रिमूव्ह करणे. ठीक आहे, तुम्हाला आता कुठलीच पनिशमेंट मिळणार नाही, तर हे असते पार्डनिंगचा अर्थ. सेकंड असते कम्युटेशन. आता कम्युटेशन मध्ये काय असते, सपोज एका पर्सनला डेथ सेंटेन्स मिळाली आहे,
तर या डेथ सेंटेन्सला कमी करून सपोज गव्हर्नमेंट म्हणजे प्रेसिडेंटनी सपोज लाईफ लॉंग, ठीक आहे, लाईफ लॉंग तुम्ही जेलमध्ये राहा असं काही पनिशमेंट देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे जे काही सिव्हिरिटी आहे पनिशमेंटची त्याला डिक्रीज करणे, त्याला आपण म्हणतो कम्युटेशन. आता रिमिशन, आता रिमिशन मध्ये काय असते, सपोज तुम्हाला 15 वर्षाची सजा आहे तर तुम्हाला मी 10 वर्षाची सजा देणार. ठीक आहे, विदाउट चेंजिंग इट कॅरेक्टर. ठीक आहे, तुम्हाला सजा तर आहे एकाच म्हणजे एकाच टाइमची आहे, त्याचा कॅरेक्टर ना चेंज करता तुम्हाला फक्त टाइम पिरियड जे आहे कमी जास्त करणे, त्याला आपण म्हणतो रिमिशन. ठीक आहे, तर हे झालं आपलं कम्युटेशन, रिमिशन. नंतर आहे रिस्पाईट. आता रिस्पाईट मध्ये काय असते, इथे बघा स्पेलिंगनी बघा, एक सेकंड ना, हे बघा इथे आहे रिस्पाईट. रिस्पाईट मध्ये सपोज काही स्पेशल कंडिशन आहे, सपोज एखादी प्रेग्नेंट वुमेन आहे, तिला जे आहे पनिशमेंट दिली असेल, तर ॲज अ कन्सर्न म्हणून जे आहे प्रेसिडेंट काही त्या प्रेग्नेंट वुमेनचा वगैरे जे आहे ॲज अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक, किंवा कोणी अपंग व्यक्ती असेल त्याने काही गुन्हा केला असेल त्याची पनिशमेंट जी आहे थोडी कमी करू शकतात विथ द पॉवर ऑफ अ रिस्पाईट. त्याच्यानंतर आहे रिप्राईव्ह. आता रिप्राईव्ह म्हणजे काय असतं, टेम्पररी हॉल्ड करणे कुठल्या पण पनिशमेंटसाठी. सपोज डेथ सेंटेन्स एकाला दिली असेल तर टेम्पररी जे आहे त्या पनिशमेंटला एक्झिक्यूट करण्यासाठी हॉल्ट आणणे. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो रिप्राईव्ह. हे झाले आपले सर्टन पॉवर्स रिगार्डिंग पार्डनिंग. आणि गव्हर्नरसाठी ना आर्टिकल नंबर 161 मध्ये मेन्शन आहे, आणि आपलं मी आता जसं सांगितलं 71 आर्टिकल मध्ये आपल्या प्रेसिडेंटसाठी मेन्शन आहे, सॉरी 72 मध्ये. हे झालं आपलं पूर्ण पार्डनिंग पॉवर. आता बघू कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे प्रेसिडेंटची. तर बघा आर्टिकल नंबर 53, आर्टिकल नंबर 53 मध्ये काय म्हटलं आहे, जे काही युनियन ऍक्शन घेते, ठीक आहे, दे टेक इन द नेम ऑफ अ प्रेसिडेंट. ठीक आहे, हे एक पॉवर येते. सेकंड काय आहे आर्टिकल नंबर 74, त्याच्यामध्ये आहे की देअर शाल बी एक कन्सिल ऑफ मिनिस्टर्स राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर पण येणार. ते मेनली ऍडवाइस वगैरे करणार प्रेसिडेंटला. ठीक आहे, हे वाला जे प्रॉपर आहे ते म्हणजे आर्टिकल नंबर 74 मध्ये येतं. त्याच्यानंतर 75 मध्ये काय येणार, जे पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत, ठीक आहे, दे शाल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल राहणार लोकसभेला. ठीक आहे, कोणाला, राज्य पार्लमेंटला नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, पार्लमेंटला नाही, लोकसभेला फक्त. ठीक आहे, जे काही मिनिस्टर्स बनतात ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतात लोकसभेला. हे झालं आर्टिकल नंबर 75. आणि डिस्क्रिशन म्हणजे काय असते, काही स्वतःकडे पॉवर असणे, डिस्क्रिशन असते की मी स्वतःहून काय करू शकतो. तर तसे पॉवर्स ना कॉन्स्टिट्यूशननी काही आपल्या प्रेसिडेंटला दिले नाही आहेत, पण सर्टन आपण म्हणू शकतो दिस आर सर्टन पॉवर जो प्रेसिडेंट कॅन टेक बाय हिज ओन. त्याच्यामध्ये पहिला येते की ते प्राईम मिनिस्टरला अपॉइंट करू शकतात जेव्हा लोकसभेमध्ये कुठल्याच प्रकारची क्लिअर मेजॉरिटी नसली तर. आणि सपोज कुठल्याही प्राईम मिनिस्टरची सदन डेथ झाली, ठीक आहे, तर त्या टाइमला कोण सक्सेसर राहणार हे पण जे आहे प्रेसिडेंट डिसाईड करू शकतो. पण इन जनरल काय होते, म्हणजे प्रोसिजर अशी असते की जे बाकी रेस्ट ऑफ द मेंबर असतात ना, ते डिसाईड द नेम आणि ते मग प्रेसिडेंटला पास करतात, आणि देन प्रेसिडेंट जे आहे ते आपलं जे काही आहे प्राईम मिनिस्टरला पोझिशनवर होल्ड करतात. ठीक आहे, हे एक झाला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे डिसमिशल ऑफ अ काउन्सिल ऑफ अ स्टेट वेन दे कॅन नॉट प्रूव्ह अ कॉन्फिडन्स इन अ लोकसभा. ठीक आहे, जे काही मिनिस्टर आहेत जर त्यांनी कॉन्फिडन्स होल्ड नाही केलं लोकसभेमध्ये तर त्यांना डिसमिस करण्याची पण पॉवर असते. त्याच्यानंतर दे कॅन डिझॉल्व अ लोकसभा. ठीक आहे, जर लोकसभामध्ये मेजॉरिटी नसेल तर लोकसभेला डिझॉल्व करण्याची पण पॉवर प्रेसिडेंटकडे असते. तर हे झालं काही कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे काही डिस्क्रिशन आहे की स्वतःकडे पॉवर आहे जो प्रेसिडेंट बाय हिज ओन घेऊ शकते. पण असं म्हणलं जाते की बाय ओन न घेता ते समहाऊ इंटरलिंक होऊन जाते काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा जे काही आपले कॅबिनेट असतात त्यांच्यासोबत. ठीक आहे, हे झालं आपलं कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ अ प्रेसिडेंट. अँड दॅट्स इट. आपलं प्रेसिडेंट ॲज वेल ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट हे दोन्ही टॉपिक कव्हर केलेले आहेत. व्हाईस प्रेसिडेंटसाठी मी तुम्हाला आधी सांगितलं जे काही ब्लू पेननी मार्क केलेलं आहे ते जे आहेत व्हाईस प्रेसिडेंटच्या इथे येतात, आणि ऑलमोस्ट सिमिलर आहे. काही एक्स्ट्रा पॉईंट्स म्हणजे जे काय होतं व्हाईस प्रेसिडेंट रिलेटेड ते पण मी तुम्हाला सांगून दिलं. दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.